आघाडीत अहमदनगरच्या लोकसभा मतदारसंघावरून पुन्हा एकदा तिढा निर्माण झाला। अशातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत मोठा खुलासा केला। ही जागा राष्ट्रवादीकडेच आहे, संभ्रमावस्था निर्माण करू नका असं अजित पवार यांनी म्हटलंय। राजू शेट्टींनी कुठे काय करावं हे त्यांच्या संघटनेअंतर्गत मागणी आहे, त्यांना ठरवावं त्यांनी नेमकं काय करायचं असं देखील अजित पवार यावेळेस म्हणाले। शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची मीटिंग झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या वरिष्ठांनी कुठं काय करावं हा प्रत्येकाला सांगण्याचा अधिकार आहे। त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या संघटना म्हणून त्या गोष्टीचा विचार केलाय आणि तशी मागणी केलेली। उद्या प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारची मागणी करत असतो, ती त्यांच्या पक्षांतर्गतची मागणी आहे, त्यांच्या संघटनेच्या अंतर्गतची मागणी आहे। त्याच्यामुळे त्यांच्या मागणीच्या संदर्भामध्ये आम्ही बाहेरच्या लोकांनी, इतर राजकीय पक्षाच्या लोकांनी टीका टिप्पणी करण्यामध्ये काहीच अर्थ नाही। ती जागा ही राष्ट्रवादीकडेच होती, राष्ट्रवादीकडेच आहे आणि राष्ट्रवादीकडेच राहणार आहे। कृपया माझी मीडियाला हात जोडून विनंती आहे, कारण नसताना संभ्रमावस्था वाढू नका, वेगवेगळ्या बातम्या देऊन गैरसमज पसरू नका, हे माझं स्पष्ट आपल्याला मत आहे। आणि महाराष्ट्राला माहिती आहे मी ज्यावेळेस बोलतो ते वस्तुस्थिती असते, म्हणूनच मी आज सांगतो। जयंतराव पाटलाचं बोलणं झालं आणि आदरणीय पवार साहेबांशी पण बोलणं झालं। जयंतरावांनी पण सांगितलं, त्यांनी पण ट्विट केलेलं आहे, त्यांनी पण प्रेस नोट काढलेली आहे। ही जागा राष्ट्रवादीकडेच आहे, त्या जागेचा आणि पुण्याच्या जागेचा किंवा दुसऱ्या कुठल्या जागेचा असा काही संबंध ठेवलेला नाही। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।